X-linked disorder is hemophilia. The definition of the hemophilia is X-linked recessive disorder in which blood fails to clot, or clotting is very slowly. This disorder called as the hemophilia. The genes for normal clotting are dominant, and it is denoted by X capital H. Means this capital H, this is a gene for the normal clotting, and this normal clotting gene, which is represented as X capital H, and this gene which produces the coagulating factor clotting factor 8 or 9, and this clotting factor 8 or the 9, which is used for coagulation of the blood after the injury to the blood vessels. But the gene X small h, this gene is responsible for the hemophilia, and this small h is the recessive gene, and this recessive gene which is present on the non-homologous region of X chromosome, and due to presence of this X-linked recessive gene, means the X small h, which is the recessive gene and which shows the deficiency of the clotting factor 8 or the 9, means even a minor injury occurs in a person, and in this person shows the continuous bleeding, and so this hemophilia disease is also called as the bleeder's disease, and this disease is also called as the royal disease, because this disease is mostly found in the royal families in England, Germany, Russia, and the Spain, and in these families the mostly hemophilia disease is occur in 19th and the 20th century. Queen Victoria of the England, who ruled from the 1837 to 1901, was believed to have been the carrier of the hemophilia. She passed the trait of the hemophilia on to her 3 of the 9 children. Means here, this is the hemophilia. It is a sexual X-linked disorder, and these genes are present on the non-homologous region of the X chromosome. आता हिमोफिलिया हा सुद्धा कलर ब्लाइंडनेस सारखाच असणारा हा डिसीज आहे. पूर्वी आपण बघितलं की कलर ब्लाइंडनेस हा सुद्धा एक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे किंवा डिसीज आहे. सेम त्याच पद्धतीनं हिमोफिलिया हा सुद्धा आपल्या ब्लडशी रिलेटेड असणारा हा रोग आहे, जे रक्ताशी संबंधित असणारा हा रोग आहे की ज्याच्यामध्ये आता डेफिनेशन इथं दिलेली आहे. This hemophilia is X-linked recessive disorder.
हा एक रोग आहे. याच्यामध्ये काय होतं, ब्लड फेल्स टू क्लॉट और क्लॉटिंग इज व्हेरी स्लोली. याचा अर्थ, जर समजा आपल्याला एखादी छोटीशी इंजुरी जर झालेली असेल, एखादी छोटीशी जखम जर झाली, तर त्या जखमेतून रक्त थोडा वेळ बाहेर येतं आणि तिथं पिवळसर रंगाचा एक क्लॉट तयार होतो, म्हणजेच गुठळी तयार होते. आणि ही जी गुठळी आहे ती म्हणजेच त्या ठिकाणी कोॲग्युलेशन झालेलं असतं, म्हणजे क्लॉटिंग झालेलं असतं. पण ज्या व्यक्तीला हिमोफिलिया झालेला आहे किंवा ज्या व्यक्तीमध्ये हिमोफिलिया हे जे जीन्स असतात, त्या व्यक्तीमध्ये जर समजा आपल्याला इंजुरी झालेली आहे, जर समजा या ठिकाणी बोटाला छोटासा कट जर झालेला असेल, त्याच्यातून थोडा वेळ त्याच्यातून बराच वेळ जर रक्त वाहतच राहिलं, जनरली जर आपण बघितलं तर आपल्याला जखम जी झालेली असते किंवा रक्तवाहिनी जी कट झालेली असते, त्याच्यातून 2 मिनिटापासून 8 मिनिटापर्यंत कोॲग्युलेशन ही प्रक्रिया झाली पाहिजे, रक्त गोठण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. पण जर समजा 8 मिनिटापेक्षा जास्त, म्हणजे 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास एखाद्या जखमेतून किंवा ब्लड व्हेसल जी आपली रप्चर झालेली आहे त्याच्यातून अर्धा तास वगैरे जर रक्त वाहतच असेल, म्हणजेच या ठिकाणी ब्लड फेल्स टू क्लॉट, इथं ब्लडचं कोॲग्युलेशन झालेलं नाही किंवा कोॲग्युलेशन होत असताना अगदी स्लोली, अतिशय कमी त्या ठिकाणी त्याचा वेग असतो, आणि अशी जी डिसऑर्डर आहे त्याला हिमोफिलिया असं म्हणायचं. आता हिमोफिलियाचे जे जीन्स असतात, हिमोफिलियाला रिस्पॉन्सिबल असणारे जे जीन्स असतात ते कसे असतात, रेसेसिव्ह जीन्स असतात. आणि ते नेमके कुठं असतात, तर एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरती असतात. आणि हिमोफिलियाला रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स जर आपल्याला डिनोट करायचे असतील, जर आपल्याला लिहायचे असतील, तर एक्स स्मॉल एचच्या साह्यानं दाखवले जातात. आणि हा स्मॉल एच जो आहे तो रेसेसिव्ह आहे. ज्या वेळेला आपण एक्स कॅपिटल एच दाखवतो त्यावेळेला हा एच जो असतो तो मात्र डॉमिनंट असतो, हा एच डॉमिनंट आहे. आता इथं जर आपण बघितलं, हिमोफिलिया झालेल्या व्यक्तीमध्ये कंटिन्युअस ब्लिडिंग आढळतं, म्हणजे रक्तस्राव त्या जखमेमधून बराच वेळ आपल्याला आढळतो. म्हणून ह्याच हिमोफिलिया ह्याच डिसीजचं दुसरं नाव आहे ब्लीडर्स डिसीज, किंवा त्याचं अजून एक दुसरं नाव आहे ते म्हणजे रॉयल डिसीज. आता हा जो डिसीज आहे नेमका कशामुळे होत असतो, तर नॉर्मल व्यक्तीच्या रक्तामध्ये ब्लडचं कोॲग्युलेशन होण्यासाठी फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 असे 2 त्या ठिकाणी फॅक्टर्स असतात, आणि ते फॅक्टर तयार करण्यासाठी ह्या नॉर्मल जीनची आवश्यकता असते. पण ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हे कॅपिटल म्हणजे डॉमिनंट जीनच्या ऐवजी जर रेसेसिव्ह जीन्स असतील, तर त्या ठिकाणी हे रक्तामध्ये असणारे जे विशिष्ट फॅक्टर्स आहेत, प्रोटीन्स आपण म्हणूया त्याला, 8 आणि 9, हे जे त्या ठिकाणी फॅक्टर्स असतात ते तयारच होत नाहीत, आणि ब्लड जे आहे ते कोॲग्युलेशनची प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून त्याला ब्लीडर्स डिसीज असं म्हणायचं. ह्याच डिसीजचं दुसरं नाव आहे रॉयल डिसीज. आता रॉयल डिसीज का म्हणते त्याला, तर या ठिकाणी श्रीमंत लोकांच्या मध्ये आढळणारा हा रोग आहे. असं का म्हटलेलं आहे, तर त्या ठिकाणी इंग्लंड, जर्मनी, रशिया, स्पेन इथं असणाऱ्या काही श्रीमंत घराणीशाही ज्या आहे यांच्यामध्ये हा हिमोफिलिया रोग मोस्टली आढळून येतो. कारण त्या ठिकाणी जी इंग्लंडची क्वीन जी आहे व्हिक्टोरिया, ही व्हिक्टोरिया त्या ठिकाणी ज्या वेळेला तिची डेथ झाली, ॲक्च्युली तिचा ॲक्सिडेंट झालेला होता, ज्या वेळेला ती एका कारमधून, ही जी क्वीन व्हिक्टोरिया निघालेली होती त्या कारला ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेला त्या कारमधून ही जी राणी आहे, व्हिक्टोरिया नावाची जी राणी आहे, त्या कारमधून बाहेर फेकली गेली. त्यावेळेला तिच्या डोक्याला छोटीशी जखम झालेली होती. आणि ज्या वेळेला ज्या वेळेला पोस्टमॉर्टम झालं त्यावेळेला असं आढळलं की ते जी क्वीन आहे तिला अगदी छोटीशी जखम झालेली होती, तरीसुद्धा त्या ठिकाणी तिची डेथ झालेली होती. त्यावेळेला असं ज्या वेळेला फिसेरा अनालिसिस झालं त्यावेळेला असं त्यांना आढळलं की तिच्या शरीरातलं सगळं जे रक्त आहे, डोक्याला झालेली छोटीशी जी जखम होती त्या जखमेतून तिच्या शरीरातलं सगळं रक्त त्या ठिकाणी वाहून गेलेलं होतं. आपल्याला माहिती आहे नॉर्मल व्यक्ती जर घेतली,
म्हणजेच त्या ठिकाणी यंग वन पर्सन जर आपण एखादा घेतला तर 5 ते 6 लिटर एवढंच रक्त असतं. पण लहान मुलं आणि जे ओल्ड पर्सन्स असतात त्यांच्यामध्ये मात्र रक्त हे 3 ते 4 लिटर एवढं असतं. मग या ठिकाणी 5 ते 6 लिटर जर नॉर्मल यंग वन्सच्या शरीरात जर असेल, ते सगळंच जर रक्त निघून गेलं तर माणसाची डेथ होऊ शकते. आणि सेम त्याच पद्धतीनं ही जी इंग्लंडची क्वीन आहे व्हिक्टोरिया, तिच्या शरीरातलं सगळं रक्त जे आहे ते वाहून गेलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो डिसीज आहे तो फॅक्टर 8 त्या क्वीन जी आहे व्हिक्टोरिया तिच्या ब्लडमध्ये अब्सेंट होतं. आणि त्यावेळेला अनालिसिस झालं की रेसेसिव्ह जीन्स त्या ठिकाणी आढळले की ज्याच्यामुळं हिमोफिलिया हा डिसीज होऊ शकतो. आणि मग या ठिकाणी जी व्हिक्टोरिया क्वीन जे आहे त्यांचे जे वंशज आपण जर घेतले तर त्यांच्यामध्ये जी 9 मुलं होती त्यापैकी 3 मुलांना म्हणजे 3 जे त्या ठिकाणी चिल्ड्रन्स होते त्यांना हिमोफिलिया हा डिसीज झालेला होता. आणि म्हणून जी स्पेन सारखे किंवा इंग्लंड आहे किंवा जर्मनी आहे इथं ज्या रॉयल फॅमिलीज आहेत त्यांच्यामध्ये हा डिसीज मोस्टली आढळून येतो आणि म्हणून त्याला रॉयल डिसीज असं म्हटलं जातं. याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युली जर समजा रेसेसिव्ह जीन्स फॉर हिमोफिलिया जर असतील तर ते त्यालाच असणारे जे करस्पॉन्डिंग अलिल्स जे आहेत ते वाय क्रोमोसोमवरती अब्सेंट असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या वुमन्स आहेत ती वुमन सफर्स ओनली वेन बोथ एक्स क्रोमोसोम हॅव रेसेसिव्ह जीन्स. म्हणजेच या ठिकाणी वुमन्स जे असतात त्यांच्यामध्ये 2 जर रेसेसिव्ह जीन्स असतील तरच त्या हिमोफिलिक असणार. आणि जर समजा एकच जीन रेसेसिव्ह असेल तर मात्र त्या ठिकाणी त्या ज्या फिमेल्स आहेत त्या जरी बाहेरून नॉर्मल असतील तरी त्या कॅरियरच असणार. आणि म्हणून आपल्याला पुढं जिनोटाइप ऑफ मेल अँड द फिमेल इंडिव्हिज्युअल्स फॉर हिमोफिलिया. लुक हिअर, दिस इज द जीनोटाइप of male and female for hemophilia. Here the normal male shows the genotype X capital H Y. Here hemophilic male the genotype is X small h y. Here female does not always carrier. Here normal female shows the X capital X capital H. The hemophilic female X small h. And here carrier female the genotype is X capital H X small h. Means here for the expression of the hemophilic female requires the 2 recessive genes. But this female is always carrier because one gene is dominant and one gene is recessive. So this female phenotypically shows the normal but she is the carrier. Here the hemophilic male always shows the single recessive gene. Here normal male which shows the capital H means the dominant gene present on the non-homologous region of the X chromosome. But here similarly the color blindness hemophilia also shows the crisscross inheritance. This hemophilia is also shows the crisscross inheritance. आता इथं जसं कलर ब्लाइंडनेसमध्ये जसे जिनोटाईप होते सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा जिनोटाईप आहे. जर नॉर्मल मेल असेल तर आपल्याला कॅपिटल एच लिहावं लागेल. आणि कारण आता एक्स आणि वाय तुम्हाला पूर्वी सुद्धा तुम्ही 10th मध्ये स्टडी केलेला आहे. मेलमध्ये एक्स वाय हा सेक्स क्रोमोसोम्स असतात. नॉर्मल ज्यावेळेला आपण मेलचा जिनोटाईप लिहितो त्यावेळेला एक्स आणि वाय असतो आणि फिमेल जी असते तिचा जिनोटाईप एक्स असाच असतो. त्याचाच संदर्भ इथं घेतलाय. मात्र हे जे जीन्स आहेत डॉमिनंट जीन्स जे आहेत ते इथं घेतलेले आहेत आणि स्मॉल एच जो आहे तो हिमोफिलियाला रिस्पॉन्सिबल असणारा हा जीन आहे.
त्यामुळे नॉर्मल मेलमध्ये एक्स कॅपिटल एच वाय, हिमोफिलिक मेल असेल तर एक्स स्मॉल एच वाय. मेल जो आहे कधीही कॅरियर नसतो. नॉर्मल फिमेलमध्ये सुद्धा दोन्ही एच जे आहे ते कॅपिटल आहेत. हिमोफिलिक फिमेल जे असते त्याच्यामध्ये दोन्हीही जे जीन्स आहेत ते रेसेसिव्ह असतात, म्हणून इथं स्मॉल लेटरमध्ये दाखवलेत. आणि फिमेल ही त्या ठिकाणी कॅरियर असू शकते, त्यामुळे एक कॅपिटल एच दाखवलाय आणि दुसरा स्मॉल एच दाखवलाय. हे जर तुम्हाला जिनोटाईप जर मेल आणि फिमेलचा जर तुम्ही लिहू शकला तर ॲटोमॅटिकच पुढची जी एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे कोणतं, द इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया शोज द क्रिस क्रॉस मॅनर. म्हणजे इथं आपल्याला जी पुढचा जो पार्ट बघायचा आहे की ज्याच्यामध्ये दोन जे मॅरेजेस आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी लिहावे लागतील. इथं सुद्धा त्या ठिकाणी 3 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज हिमोफिलिया अँड एक्सप्लेन इट्स इनहेरिटन्स विथ द सुटेबल चार्ट्स. इथं सुटेबल चार्टच्या सहाय्यानं हिमोफिलिया क्रिस क्रॉस मॅनरमध्ये कसा इनहेरिट होतो ते आपल्याला दाखवावं लागेल. इथं सुद्धा आपल्याला 2 मॅरेजेस घ्यावे लागतात. पहिलं जे मॅरेज आहे, हिअर द फर्स्ट मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल marriages with here first marriage hemophilic male marriages with normal female. This is the phenotype. Next point is the genotype. Here you know the hemophilic male shows the X small h y and the normal female X capital H X capital H. Next point is the gametes. Here the male produces 2 types of the gamete, X small h and the Y. Here the normal female produces the 2 types of the gametes, X capital H X capital H. These 2 types of the gametes. Here 2 types of the gametes. Here the first gamete means the sperm which is fused with the female gamete, the ovum. There produces the F1 generation. This is the F1 generation, consists of the 4 types of the offsprings. Here X capital H, X small h. Next, here X capital H, here X small h. The sperm fuse with this ovum X capital H and Y. Here also the X capital H Y. Means here these 2 daughters always the carrier. Here carrier carrier daughters are produced, means here this is called as the carrier females. And here the 2 sons are formed, but these are the normal clotting, normal male. Means here the 50% of the females carrier and 50% of the males are normal. Means here this is the hemophilic male, means this hemophilic responsible gene H. This H, this small h means the recessive gene which is carries to in these daughters. And the second marriage, here the second marriage between means here this is the phenotype. Next point is the genotype. Here also produces the gametes, but the marriages, here the carrier female, here carrier hemophilic female marriages with the normal male. Genotype is here, look here,
This is the X capital H, X small h. Normal male shows the X capital H, Y. There produces two types of the gametes. Here X capital H, X small h. Here X capital H and here Y. The first gamete fused with this gamete of the male, X capital H, X capital H. Here also this gamete fused to this gamete, X capital H and the Y. Here X capital H, X small h, and this gamete fused with this X small h, Y. Is here this is the recessive gene responsible for hemophilia, which is carried towards the grandson. Means here this is the normal female. Here normal son means the normal male. Here the female is carrier female, and the son is hemophilic male is formed in the F2 generation. This is the F2 generation. This is the F1 generation. Means here the 25% of the female normal. Here 25 males are also normal. 25 females are carrier and 25 males are hemophilic. Means here this recessive gene responsible for hemophilia, which is carried from grandfather to grandson. This is the grandson through the daughter. This is called as the criss-cross inheritance. जे आता तुमच्या लक्षात आलं असेल की हिमोफिलियाची डेफिनेशन दिली की आपल्याला ही दोन एक्झाम्पल्स द्यावी लागतात, कारण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स त्याशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. तर पहिलं जे मॅरेज दाखवलेलं आहे याच्यामध्ये हिमोफिलिया असणारा जर मेल घेतला म्हणजे पुरुष घेतला, त्याचं जर मॅरेज नॉर्मल फिमेलशी जर होत असेल तर त्यावेळेला ही जी गॅमेट्स तयार झालीत म्हणजे हा जो रेसेसिव्ह जीन आहे हिमोफिलियाचा तो ह्या गॅमेट्समधून शेवटी त्या इथं असणारी ही जी पॅरेंट्स आहेत त्यांचीही जर मुलं असतील तर 50% ज्या फिमेल्स आहेत म्हणजे डॉटर्स जे आहेत ते कॅरियर आहेत, आणि जी मुलं झालेली असतात मुलगी आपण म्हणूया मेल्स जे असतात ते मात्र नॉर्मल असतात. आणि ह्याच ज्या मुली आहेत त्यातली समजा एक मुलगी आपण कॅरियर फिमेल असेल, तिचं जर मॅरेज जर नॉर्मल मेलशी जर म्हणजे ज्याला हिमोफिलिया नाही त्याच्याशी जर मॅरेज झालेलं असेल तर त्यांना ही 4 प्रकारची मुलं होऊ शकतात. म्हणजे 25% म्हणजे एक त्यातलं जे चाइल्ड आहे ऑस्प्रिंग जे आहे ते नॉर्मल फिमेल आहे, दुसरं जे चाइल्ड आहे मेल ते सुद्धा नॉर्मल आहे, फिमेल कॅरियर आहे, आणि हा जो मेल आहे तो मात्र हिमोफिलिक आहे. त्यामुळे इथं हा जो हिमोफिलियाला रिस्पॉन्सिबल असणारा जीन ग्रँडफादरकडून ग्रँडसनकडे आला, पण त्याच्यासाठी इथं ही जी डॉटर होती ती कॅरियर होती, म्हणून त्याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी आता तुमच्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल असं दिलेलं आहे, ते म्हणजे जर आता हिमोफिलिया हा जर पॅटर्न तुम्हाला समजलेला असेल तर एखादा मूल जे आहे त्याचा जर जिनोटाईप दिलेला असेल तर त्याच्या पॅरेंटचा जिनोटाईप आपल्याला काढता आला पाहिजे. त्याचा जिनोटाईप फिनोटाईप सुद्धा आपण काढू शकतो, किंवा कोणत्याही प्रकारचे फिनोटाईप जर एखाद्या पॅरेंट्सचा दिलेला असेल तर त्यांना कोणत्या प्रकारची चिल्ड्रन्स होऊ शकतात हे सुद्धा आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. इथं हा हिमोफिलिया हा पॉईंट संपलेला आहे.